नमस्कार. सध्या सुट्ट्या सुरू आहेत आणि प्रत्येकजण सुट्ट्यांमध्ये चारोधाम यात्रा करण्यासाठी निघालेले आहेत. मग यामध्ये यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ अशा बऱ्याच ठिकाणी आपण जात असतो. नुकतंच यमुनोत्रीला मी जाऊन आले. हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना मी सांगू इच्छिते की ज्या वेळेस तुम्ही यमुनोत्रीला जाल त्यावेळेस तिथला प्रवास हा अतिशय कठीण स्वरूपाचा आहे. 50 वयापेक्षा जास्त वयाची जी मंडळी असेल त्यांनी तिथे गेल्यानंतर घोड्यावर, पिट्टूवर किंवा पालखीमध्ये असे विविध प्रकार त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. बरेच जण पायीसुद्धा जात असतात. परंतु हा प्रवास करत असताना सर्वात महत्त्वाचं जे आहे ती म्हणजे स्वतःची इच्छाशक्ती. रस्ता अतिशय खडतर असा मार्ग आहे. जर हा व्हिडिओ या प्रदेशातील सिस्टीमने जर पाहिला तर त्यांना असं सांगू इच्छिते की वर जाईपर्यंतचा जो मार्ग आहे तो अतिशय निसरडा असा मार्ग आहे. घोड्याचे पाय निसटतात. पायी चालणाऱ्यांना जाता येत नाही, कारण की घोडे घेऊन जाणारे, पालखी घेऊन जाणारे लोक पायी चालणाऱ्या लोकांना अतिशय व्यत्यय आणत असतात. तसेच पालखीमध्ये जाणारा व्यक्तीसुद्धा जीव मुठीत घेऊन जात असतो आणि घोड्यावर जाणारा व्यक्तीसुद्धा जीव मुठीत घेऊन जात असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यमुनोत्रीला एवढा खडतर प्रवास करून आपण जेव्हा वर जातो त्या ठिकाणी व्यवस्था खूप चांगली आहे असं मला तरी काही जाणवलेलं नाही आहे. तिथे गरम पाण्याचं कुंड आहे आणि त्या गरम पाण्याच्या कुंडाजवळ अतिशय घाण आहे. आपण स्वच्छता आणि आरोग्य मेंटेन करत असतो, परंतु तिथे गेल्यानंतर त्या घाण पाण्यामध्ये महिलांना आणि पुरुषांना सुद्धा आंघोळ करावी लागते. तिथल्या प्रशासनाने त्या घाणीकडे लक्ष द्यावं, स्वच्छता मेंटेन करावी, जेणेकरून सर्व भारतातून लोक तिथे आलेले असतात त्या लोकांना किमान स्वच्छता तरी तिथे मिळाली पाहिजे. देवासमोर थांबण्यासाठी किमान अर्धा मिनिट तरी वेळ दिला गेला पाहिजे, कारण की अतिशय श्रद्धेने, भक्तिभावाने लोक तिथपर्यंत जातात. अतिशय हा अवघड प्रवास तिथे करून गेलेले असतात. त्यामुळे सर्व व्हिडिओ पाहणाऱ्यांना मी अशी विनंती करते की जाताना जो मार्ग निवडायचा असेल, म्हणजे पायी असेल, घोड्याचा असेल, पिट्टूचा असेल किंवा पालखीचा असेल, तो मार्ग विचारपूर्वक निवडावा आणि स्वतःची मानसिक इच्छाशक्ती प्रबळ ठेवूनच हा प्रवास केला पाहिजे. आणि गेल्यापासून सुखरूप येईपर्यंत अतिशय विचारपूर्वक, शांततेने आणि आपल्या धार्मिक कार्यामध्ये कुठलीही बाधा येऊ नये यानुसारच आपण हा प्रवास करावा. धन्यवाद.